नमस्कार, मी मीनल सावंत. मला कॉस्मी ॲडव्होकेसीबद्दल कळलं माझ्या भावाकडून. मी त्याच्या लाईफमध्ये खूप चेंजेस बघितले आणि ॲक्च्युली आय वॉज थिंकिंग दॅट इट रिअली वर्क्स. आय मीन जो तेव्हा तो आला होता त्याच्या आधीचा माझा भाऊ आणि नंतर इथे आल्यानंतर त्याच्यातला फरक, ह्याच्यातून मला खरंच खूप दिवसापासून असं वाटत होतं की मी पण इकडे यावं आणि माझ्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, जे इश्यूज आहेत ते सगळे सॉर्ट आऊट व्हावे आणि लाईफ इझी व्हावं. बट काही कारणामुळे मी येऊ शकत नव्हती. बट देयर वॉज वन पॉईंट इन माय लाईफ जिथे आय वॉज गोईंग थ्रू लॉट ऑफ स्ट्रेस आणि मला ते मॅनेज होत नव्हतं. तेव्हा माझ्या भावानेच मला सजेस्ट केलं की तू इकडे ये आणि एकदा त्यांच्याशी कन्सल्ट कर आणि त्यांना सांग तुझे इश्यूज आणि आय एम शुअर की ते हेल्पफुल होईल. तर मी जेव्हा पहिल्यांदा आली होती तेव्हा मी ग्राफो ॲनालिसिस थेरपी केली होती. त्याच्यात फ्यू अल्फाबेट्स चेंजेस झाल्यावर आय मीन लाईफ बिकम सो इझी. आय मीन इट इज कोणाला सांगितल्यावर बिलीव्ह नाही होत, बट दिस इज द फॅक्ट. यू नो, देर वॉज सम फिजिकल इश्यू विथ मी जो खूप म्हणजे ॲक्च्युली मी एवढा सिरियसली घेतला नव्हता, पण तो ऑटोमॅटिकली सॉर्ट आऊट झाला आणि जस्ट बिकॉज ऑफ वन अल्फाबेट. आणि जे मी काम करते, आय एम अ व्हेरी हार्डवर्किंग पर्सन, पण त्याचं कधी मला रिटर्न्स नाही मिळायचे. फ्यू चेंजेस इन अल्फाबेट्स मेड माय लाईफ, माय वर्क लाईफ एस्पेशली सो इझी की मी म्हणजे आता जे पण करते, इवन टू स्मॉलेस्ट थिंग, आय गेट tons of appreciations. I started doing LOA workshopमध्ये तर it was a magic. I mean, it is just the simple thing what we have to do is think positive and things happen like that. You know, life तेव्हा ज्या इश्यूजने मी जात होती, जो माझा फेज होता, आय थिंक दॅट वॉज द टफेस्ट फेज ऑफ माय लाईफ अँड वॉट आय हॅव गॉन थ्रू. आणि LOA made my life really easy. I mean मी जे लोक माझ्या एकदम क्लोज आहेत आणि मला त्यांच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स आहेत आणि एस्पेशली जे मेडिकल इश्यूज आहेत त्यांना तर मी सजेस्ट करते, रादर दॅन गोईंग टू अ डॉक्टर, यू फर्स्ट कम हिअर, प्रॉब्लेम इट माइट हेल्प यू. आय मीन जर 100% प्रॉब्लेम असेल तर 50%वर येईल आणि तेवढ्याचंच मेडिकेशन तुम्हाला करावं लागेल. तर आय टेल एव्हरीवन टू कम हिअर. पास्ट लाईफ रिग्रेशन वर्कशॉप केला. आय केम टू नो द रिझन्स वाय आय फेस दिस प्रॉब्लेम्स. आय मीन माझ्या पास्ट लाईफमध्ये मी जे काही रॉंग केलं किंवा माझ्याबरोबर काही रॉंग झालं, मी तीच एनर्जी अजूनही माझ्या प्रेझेंट लाईफमध्ये कॅरी करते आणि त्याच्यामुळे आय फेस दीज प्रॉब्लेम्स इन माय लाईफ. टुडे आय हॅव आन्सर्स फॉर ऑल माय प्रॉब्लेम्स. असं का होतं, कशामुळे होतं, कोणामुळे होतं. जर मला माहिती आहे की ह्या माणसामुळे मला इश्यूज आहेत तर आय मेक शुअर दॅट यू नो आय कीप अ डिस्टन्स आणि माझं लाईफ त्याच्यामुळे खूप इझी झालं आहे. थँक्यू.